मोठे बंधू प्रकाशदादा खेडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा त्यांचा मान सन्मान आपण द्यायचा. जितेंद्र वाजे आणि ज्ञानेश्वर नटे. नमस्कार साहेब. रवळा संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. जितेंद्र वाजे त्वरित कर्णधार. हॅलो, मीरा भाईंदर गवली समाज संघटना यांची कमिटी मेंबर इथे आलेले आहेत. जयदास मागावकर सचिव यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजच्या समोर यावे. त्यांचा सत्कार प्रकाश खेडेकर करतील. मीरा भाईंदर गवली समाज संघटनेचे सहसचिव विनायक काते, सागर रिकामे, राजेश रिकामे यांनी कृपया स्टेजच्या समोर यावे. राजेश. ओके ओके चालेल चालेल. विनायक काते, सागर, राजेश रिकामे यांनी कृपया यांचा सत्कार श्री प्रकाश खेडेकर करतील. सामना चालू. मी जो संघ विजयी झाला त्याच्यासाठी अमेरिकेकडून खास 500 रुपयाची रोख रक्कम आहे. ज्ञानेश्वरने आजीला विनंती करतो की त्यांचे मोठे बंधू प्रकाशदादा खेडेकर यांच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक घ्यायचा. आपला जो संघ विजयी झाला. आणि अजयच्या षटकारासाठी बस स्टँड बॉयज यांच्याकडून 500 रुपयाची रोख रक्कम आली. मी बस स्टँड बॉयजला विनंती करतो की आपण जे टॉस का बॉस होतोय तिकडे 500 रुपयाची रोख रक्कम द्यायची आहे. मीरा भाईंदर गवली समाज संघटनाचे सचिव मागावकर साहेब, विनायक काते, सागर रिकामे, राजेश रिकामे, विनोद रिकामे या सर्वांना मी विनंती करतो त्यांनी स्टेजवर यायचे. विनोद गायकर. मीरा भाईंदर गवळी समाज संघटनेचे सर्व सदस्य रवा या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण लावून घेतलेलं आहे. धन्यवाद साहेब मागावकर साहेब. आपण सगळ्या संघटनेने वेळात वेळ काढून आल्याबद्दल. आपल्या गवळी समाजाचं नाव आपल्याला आटकेपार न्यायचं आहे. असं सहकार्य सदैव आपल्या समाजाला असू दे. धन्यवाद साहेब. सीजी स्टार कर्णधार त्वरित आपण स्टेजकडे यायचं आहे. सीजी स्टारचे कर्णधार नरेश वरणकर आपण स्टेजकडे यायचं आहे. सीजी स्टार. तसंच मी विनंती करतो एक पारितोषिक देखील द्यायचं राहिलंय. अजय वाजे आणि ज्ञानेश्वर नटे आपली रोख रक्कम आमच्याकडे जमा झालेली आहे ती घेऊन जायची. आपण हे विकी करतोय ना दळवी समालोचन कोण करतोय. समीर. हे समीर ज्ञानू आणि अजयला. हे समीर ज्ञानू आणि अजयला पाठव ना. ज्ञानेश्वर नटे आणि अजय वाजेला विनंती करतो आपण स्टेजकडे यायचे. संदेशजी काते साहेबांकडून आपल्याला रोख रक्कम आलेली आहे तरी मी त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी दिनेशजी नटे साहेबांना विनंती करतो आपल्या भावजींनी रोख रक्कम खेळाडूंना दिली आहे ती आपल्या शुभ हस्ते द्यायची. पुढील समालोचन मी विनंती करतो संस्कार दळवी विकी काते यांना विनंती करतो. जरा कमिटीने आवाज कमी करायचा आहे थोडासा. विकी काते आणि संस्कार दळवी. दिनेश नटे आपले दोन्ही खेळाडूंना जी मानधन मिळाले ती देत आहेत. सीजी स्टारचे कर्णधार नरेश वरणकर यांना विनंती करतो आपण लगेच स्टेजकडे यायचं आहे. नरेश वरणकर.
संस्कार दळवी समालोचन आपण दोघे, मी विकीला देखील विनंती करतो आपल्या गोड वाणीतून आपण समालोचन करायचं आहे. हॅलो हॅलो तालुका गवळी समाज प्रस्तुत श्री कृष्ण चषक 2024 पर्व तिसरे SYM वर्सेस रवा आणि 9 इथे सज्ज होत आहे. राईट ओव्हर विकेटने जितू सज्ज होत आहे आणि हा हाफी टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने वन बाउंड चौका. सुंदर असा खेळ टटवलेला चेंडू हा स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि एक टप्पा घेऊन जातोय सीमा रेषे पार. नौश SYM संघाचा हा धडाकेचा बल्लेबाज आहे. नौश हा रिप्रेझेंट करतो, ओपनिंग बॅटिंग करतो SYM संघाला आणि ओपनिंग बॉलिंग सुद्धा करतो. सुंदर अशी फलंदाजी आणि गोलंदाजी ह्या खेळाडूकडून आपल्याला पाहायला भेटतं. हर मॅच मध्ये, हर टुर्नामेंट मध्ये हा त्यांचा हा सुंदर असा फलंदाज. आणि आता स्कोर होता ह्या चौकानी 5 बॉल 10 रन बिन एकही फलंदाज बाद नाही आणि दोन्ही फलंदाज ओपनिंग फलंदाज मैदानात आहेत आणि सुंदर अशी कॅल्क्युलेशन करून खेळत आहेत. आता सकाळच्या पर्वापासून आपण पाहायला आलो षटकार चौकारांची आतिषबाजी होत आहे. आता नौश सुद्धा थांबणार नाहीये कारण विनिंग संघ हा SYM संघ हा विनिंग टीम म्हणून ओळखला जातो. आता नौश पूर्ण आणि हा पुन्हा एकदा हाफिस टप्प्याचा बॉल डाऊन द ग्राउंड स्क्वेअर लेगच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पण प्रयत्न थांबवलाय रजितने नौश यांना आणि एकाच रनांवर समाधान मानावं लागतं आणि एका रनांनी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 11. 1 ओव्हर 11 बिनगडी बाद. धन्यवाद. आपला श्रीकृष्ण चषक 2024 साठी इथे उपस्थित असलेले सन्माननीय वसई विरार गवळी समाज संघटनेचे सल्लागार श्री विनोदजी रिकामे साहेब यांच्यातर्फे मंडळाला 501 रुपयाची देणगी जाहीर झालेली आहे. धन्यवाद साहेब. आणि असंच तुमचा सर्व आशीर्वाद आमच्या पाठी असू दे आणि समाजामध्ये आपल्या प्रत्येक कार्यक्रमासाठी तुमचा सहकार्य असू दे ही आमच्या संघटनेतर्फे विनंती करतो. आता आपल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतात ते म्हणजे विवेक. 9 साठी राईट ओव्हर द विकेटने मारा करतील विवेक. बघूया काय करतायत. राईट राऊंड द विकेट आणि गोल्डनचा बॉल पण स्क्वेअर लेगच्या डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटकवायचा प्रयत्न होता पण प्रयत्न फसलाय. चेंडू एका रनावर समाधान मानावं लागेल. मिस टायमिंग झालाय थोडंसं स्ट्रोक. सुंदर अशी गोलंदाजी गोल्डनचा बॉल होता आणि एका रनाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 12. 1 बॉल 12 बिनगडी बाद. दोन्ही ओपनिंग फलंदाज अजूनपर्यंत मैदानात आहेत रजित आणि नौश आणि दोन्हीही गवळी समाजाचे धडाकेबाजीचे फलंदाज मानले जातात. असं रजित हा खोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला राऊंड द ग्राउंड जातो. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न दुसरी धाव घेण्यात सफल होत आहेत दोन्ही फलंदाज. सुंदर अशी रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटतं नौश आणि रजित यांच्याकडनं आणि 2 रनांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 14 रन. सुंदर अशी फलंदाजी करतात दोन्ही फलंदाज. कॅल्क्युलेशन घेऊन खेळतात आणि पुन्हा खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला डाऊन द ग्राउंड जातो. 1 रन पूर्ण होते. दुसऱ्या रनाचा कॉल आहे रजित यांचा पण नौश यांनी थांबवलंय. एकाच रनावर समाधान मानतायत आणि सुंदर गोलंदाजी सुद्धा पाहायला भेटते. बघायला गेलं तर पहिला बॉल सुद्धा सुंदर गुल्डेनचा टाकलेला स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता नौश यांचा तो पण मिस टायमिंग झाला. दुसरा बॉल सुद्धा चांगला टाकलेला. एकही मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न करतात पण एकही मोठा शॉट मारून दिला नाही. हा पण खोलवर टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न पण मिस टायमिंग झाले आणि अंपायरचा डिसिजन 22च्या स्वरूपात 1 सिंगल धाव आणि एका सिंगल धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 16 रन. 1 ओव्हर 4 बॉल 16 बिनगडी बाद. विवेक बघ सुंदर असा कमबॅक केला. विवेकने थांबवलाय. मस्त बॉलिंग केलं. खोलवर टप्प्याचे बॉल टाकतात ते बघताय सकाळच्या पर्वापासून. हा गोल्डनचा बॉल पुन्हा एकदा सुंदर कट घेतल्या बॅटीच्या आणि थर्डमॅनच्या दिशेने 1 धावच कंप्लीट करतात समाधान मानतात आणि एका धावेने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 17.
आता राहिला खाली दुसऱ्या ओव्हरचा लास्ट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली विवेक यांच्याकडून. आपण बघितलंय सकाळच्या पर्वापासून षटकार चौकारांची आतिषबाजी होते आणि ते हार्पिच टप्प्याचे बॉल लेग साईडला खूप षटकार गेले त्या आणि विवेक यांनी सुंदर गोलंदाजी केली. सगळे बॉल गुडलेन खोलवर टप्प्याचे आणि थांबवले. नवुश आणि रजित यांना कुठेतरी थांबवले. आता नवुशला पण षटकार चौकाराची गरज आहे. राईट आर्म राऊंड द विकेट. हार्पिच बॉल स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात आणि सुंदर झेल घेतलेले आहे आणि सुंदर असं आणि नवुश यांना परत पलटावं लागेल आणि विवेक यांनी सुंदर असं थांबवलं आहे आणि 2 ओव्हर 17 रन 1 गडी बाद. नवुश यांना माघारी परतावं लागेल. सुंदर अशी ओव्हर विवेकच्या राईट आर्म ओव्हर द राईट आर्म राऊंड द विकेटनी गोल्डनचा बॉल होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण तिथे तैनात होता. सुंदर कॅच. 1 2 3 श्रीकृष्ण चषक 2024 साठी जे जे प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे त्या सर्वांचं संघटनेतर्फे सहर्ष स्वागत. तसेच आपल्या विभागातले भावेजी खेडेकर उपशाखा प्रमुख नालासोपारा पूर्व त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील आमचे प्रशांत वाजे. भावेजी खेडेकर. रोनक संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत आणि 9ची धागा भरून घेतात ते म्हणजे धीरज आलेले आहेत मैदानात. नवीन बल्लेबाजी आणि रोनक इथे राईट आर्म ओव्हर द विकेटने फुल टॉस चेंडू आणि हा ताकदीचा वापर. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतो हवाई सफर. धीरजच्या बॅट मधून आला षटकार आणि इथे भेटतात 7 धावा. रजितच्या नावाने रजितच्या बॅटिंगमधून हा आलाय षटकार. पहिल्याच बॉलाला फुलटॉस बॉल टाकला. लॉंग ऑनला दिशा दिली आणि सुंदर असं टायमिंग बघायला भेटतं आणि मिळतात तिथे 6 धावा. आता रजित आणि ह्या 6 धावांनी संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 23 रन. लास्ट ओव्हर आहे. रजित यांना पण माहिती आहे आता सकाळच्या पर्वापासून त्यांनी पण बघितलं आहे 40 स्कोर तरी प्रोजेक्टर स्कोर 40 तरी पाहिजे त्यांना आणि त्यांच्यात ती ताकद आहे. लास्ट ओव्हरला गेम चेंज करून आता नवुश गेला. आता रजितच्या हातात ते जिम्मेदारी आहे ती. परत पुन्हा एकदा राईट ओव्हर द मारा करते. हाफिज टप्प्याचा बॉल पण थर्ड मॅनला दिशा दिली. 1 धाव पूर्ण. तिथे क्षेत्ररक्षण करण्यात पण तिथे थोडीशी मिसफिल्ड होते आणि दुसरा रन घेण्यास सफल झाले. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तिथे थोडीशी मिसफिल्ड झाली. मित्रांनो सकाळच्या पर्वापासून बघितलं आपण क्षेत्ररक्षण हा एक थोडा गंभीरतेचा विषय झाला आहे आणि क्षेत्ररक्षण इथे थोडंसं मिसफिल्डिंग खूप सकाळच्या पर्वापासून बघितलं सर्व टीमकडून क्षेत्ररक्षण हा गंभीरतेचा विषय झाला आणि क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमध्ये खूप इम्पॉर्टंटचा पाया आहे. पुन्हा एकदा रजित सज्ज होती. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा आणि खोलवर टप्प्याचा बॉल. अंपायरचा डिसिजन इथे थोडंसं वेगळं आहे तर नो बॉल आणि ही एक बोनस धाव एक अवांतर धाव आणि आतापर्यंत 2 षटक बघितले तर सुंदर अशी गोलंदाजी रवला ह्या संघाने थांबवून ठेवलेलं कुठेतरी SYM संघाला. पण आता त्यांचा ओपनिंगचा फलंदाज रजित तिथे मैदानात दाखल आहे. 1 षटकार आलाय. पहिल्याच बॉलला षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. आता रोनक बघूया काय करते. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करते. पुन्हा एकदा सज्ज आणि हा पुन्हा फुलटॉस बॉल. पुन्हा स्क्वेअर लेगला पाठवला षटकार. पुन्हा एकदा षटकार आलाय आणि बघाय पहिला बॉल सुद्धा फुलटॉसवर त्यांनी लॉंग ऑनला टाकलेला आणि हा सुद्धा फुलटॉस बॉलला स्क्वेअर लेगला टाकला. आता मात्र काहीतरी समीकरण चेंज झालंय. आता धीरजच्या बॅटी मधून 2 षटकार आले आणि काहीतरी समीकरण चेंज झालं नाही. सुंदर असा 32 रनावर पोहोचले. 3 बॉल आतापर्यंत रोनक यांनी टाकले. 3 बॉलामध्ये पहिल्या बॉलाला फुलटॉस बॉल षटकार टाकला. दुसरा बॉल कुठेतरी चांगला टाकलेला गुलडेनचा थर्डमॅनच्या दिशेला त्याने 2 मिस फिल्डिंग झाली. 2 धावावर समाधान मानावं लागले. तिसरा बॉल पुन्हा फुलटॉस आणि धीरज यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवल्या बाहेर. आणि प्लीज रवला या संघाला मी विनंती करतो लवकरात लवकर आपण टीम मिटिंग नाही घ्यायचं. लवकरात रवला या संघानं टीम मिटिंग नाही घ्यायचं. लवकरात लवकर हे संपवायचे. हाफिज टप्प्याचा बॉल डीप स्क्वेअर लेग दिशेच्या 1 बाउन्स चौकार. सुंदर अशी बॅटिंग बघायला भेटत रजित यांच्या बॅटिंगमधून
आणि आणि हा पंचांचा डिसिजन नो बॉल येते पंचांचा डिसिजन आणि हा एक बोनस धावेला एक बोनस चेंडू सुद्धा बनून एक बोनस धाव सुद्धा भेटेल आणि हाफ पिच टप्प्याचा बॉल होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने दिशा दिली 1 बाउंस चौकार. सुंदर बॅटिंग करतोय रजित आपल्या संघासाठी आणि संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 37. आता फायटिंग स्कोर झालाय रावला या संघाकडे आता प्रेशर आलेला आहे आणि सुंदर असं आता आव्हान देत आहेत आपल्या संघासाठी आणि 3 बॉल 37 धावा 1 गडी बाद तो म्हणजे 9. आणि रजित खेळतो 23 रनावर सुंदर अशी फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. आतापर्यंत तो 37 धावापर्यंत घेऊन आला. आता पुढच्या राहिलेले 3 धाव आणि रावला या संघाला विनंती आहे की टीम मिटिंग नाही घ्यायची. आपल्याला आतापर्यंत पूर्ण 16 सामने खेळवायचे आहेत आणि पूर्ण टुर्नामेंट संपवायचे. आपल्याकडे कालावधी कमी आहे. प्लीज टीम मिटिंग नाही घ्यायचं. दोन्ही पंचांना पण विनंती आहे लवकरात लवकर सामना चालू करायचा. लवकर या संघाला पुन्हा एकदा विनंती लवकरात प्लीज पोझिशन ना आपण सोडायचे. फिल्डरांना पण विनंती आहे टीम मिटिंग करू नका. हर बॉलला 2 ओव्हर 3 बॉल 37 धावा 1 गडी बाद. रजित रोनक पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल बाहेर लेग साईडच्या बाहेर अंपायरचा डिसिजन वाईट. एक आव्हांतर धाव आणि एका आव्हांतर धावांनी संघाची वार संख्या पुढे सरकते ती म्हणजे 38. तिसरा षटक थोडस महाग पडलंय. पुन्हा एकदा रोनक सज्ज होतील. हा मात्र हाफिस टप्प्याचा बॉल लेग साईडला सुंदर असा पटकावला षटकार. रजितची बॅट आता बोलते आणि आरसीसी आणि केजी स्टारचा कर्णधारांना विनंती आहे त्यांनी टॉस का बॉस मध्ये यायचं. टॉस साठी नेक्स्ट मॅच असणार आहे आरसीसी वर्सेस केजी स्टार आणि रजितची बॅट लेग साईडला सुंदर असा हा पुन्हा बघितला हाफिस टप्प्याला सकाळच्या पर्वापासून बघितला आपण स्क्वेअर लेगला खूप सिक्स लागलेत आणि रजित सारखा बॅट्समॅन काय हाफिस टप्पा सोडणार नाही. रोनकने थोडा बॅट पाठी टप्पा ठेवला आणि थोडा शफल झाले रजित आणि सुंदर असा स्क्वेअर लेगला फेकून टाकलाय 6. खूप आता शेवटचं षटक खूप महागात पडलंय. रावला या संघाला चांगला कमबॅक केला. SYM संघाने पहिले 2 षटक सुंदर असे टाकलेले. रोनक आता घेऊन येतात पुन्हा सज्ज होतील. राईट ओव्हर द विकेटने खोलवर टप्प्याचा सुंदर बॉल पण लेग साईडच्या बाहेर अंपायरचा डिसिजन येतो वाईट आणि एक अवांतर धाव पुन्हा एक अवांतर धाव आणि 45 वर पोहोचता. एका धावांनी संघाचे धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 4 बॉल 45 रन आणि हा सुद्धा नो बॉल अंपायरचा डिसिजन. इथे बोनस धावा भेटतात. खूप महागात ठरलंय लावला या संघाला. हा तिसरा षटक आणि सुंदर अशी बॅट फलंदाजी सुद्धा रजित यांच्या इथे प्रेशर आलंय. रोनक वर प्रेशर. आता बघूया काय करतील. पुन्हा एकदा 5वा बॉल घेऊन येतात रोनक. राईट ओव्हर द विकेटने हा फुल टॉस बॉल आणि स्वीप केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि इथे सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला भेटतंय आणि एका रनाने संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 47. लास्ट बॉल रोनक घेऊन येत आहेत. इथे थोडस विकी सर 1.5 बॉल. 1 मिनिट जरा. आरसीसी गवलवाडी आणि कुर्तुडी गवलवाडी या दोन्हीच्या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण टॉस साठी यायचं आहे. कुर्तुडी गवलवाडी आणि आरसीसीचे कर्णधार यांनी दोघा संघाच्या कर्णधारांनी आपण टॉस साठी यायचं मित्रांनो. जरासं फास्ट. कुर्तुडी गवलवाडी आणि लास्टचा बॉल फुलटॉस होता पण मिस टाइम झाला. क्षेत्ररक्षण खाली होतं पण कॅच पकडण्यात असफल झाला आणि इथे पंचांचा निर्णय येते 1 धाव आणि 1 शॉर्ट धाव आहे. हा पंचांचे निर्णय येते 1च धाव इथे आणि एक थोडीशी शॉर्ट धाव घेतला आणि एका धावांनी संघाची धावसंख्या होते 48 आणि 49ला तिथे 49चं आव्हान SYM संघाने रावला या संघाला दिला. रजित यांचं कौतुक करायला लागेल. 2 ओव्हर मध्ये कुठेतरी रावला संघाने थांबवलेला आणि लास्ट ओव्हर लगेचच आपण थोडंसं विकी सर तुम्हाला थांबवतो. विकी सर आम्ही लगेचच सन्मान सोहळा करतोय. काही मान्यवर देखील उपस्थित राहिलेले आहेत ज्याने आम्हाला एक बॉल देना पंचांना. लगेचच सन्मानाकडे जाणार आहोत. ज्याने आम्हाला द्वितीय क्रमांक दिला ते हनुमान नगरचे सुपुत्र जे अमेरिकेला आता स्थायिक आहेत त्यांचे वडील इथे उपस्थित राहिले. त्यांचं तळा तालुक्याच्या वतीने आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. ते वडील आहेत ते जितेंद्र हरिचंद्र खेडेकर. या सन्मान्य जितेंद्र हरिचंद्र खेडेकर साहेबांना विनंती करतो आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. त्यांचं शाल फुलगुच्छ देऊन आणि एक सन्मान चिन्हाने सत्कार करायचा आहे. मी विनोदजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. वर येऊन करायचा आहे.
एसओएम संघानं विनंती आहे की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. सुंदर असं आव्हान दिलंय 49 रनांचा. विकी सर तुम्ही चालू ठेवा, थोडस सन्मान सोहळा होऊ दे. ओके. लगेचच आम्हाला रोख रक्कम 10,000 रुपये आणि एक चषक देखील दिलेले आहेत. त्यांचे वडील इथे उपस्थित झाले आहेत, हरिचंद्र खेडेकर. त्यांना सन्मान सोहळा करतायत आमच्या कमिटीचे अध्यक्ष, क्रिकेट कमिटीचे विनोदजी गायकर साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा. दोन फलंदाज सलामीवीर देखील पाठवायचे आहेत. आपण मैदानामध्ये रवा या संघाला विनंती करतो 2 फलंदाज देखील पाठवायचे आहेत. तसेच आम्हाला सकाळी जो नाश्ता करून दिला आणि युवा पिढीला नेहमी मार्गदर्शन करत असतात असे काशीवाडी गावचे सुपुत्र रवी वाजे साहेब देखील इथे उपस्थित राहिले आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. मी प्रकाशदादा खेडेकर यांना विनंती करतो त्यांचं देखील शाल, फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान सोहळा करायचा आपण. 49 रवी वाजे साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. सुनील दळवी साहेबांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. दळवी साहेब, सुनील दळवी. थोडंसं जरा फास्ट मी जी नावं घेतोय त्यांनी जरा फास्ट यायचं आपल्याला. परिपूर्ण सामने आता 2 तास बाकी राहिलेले आहेत. तसेच काशीवाडी गावचे सुपुत्र संजय धुमाळ साहेब उपस्थित राहिलेत, त्यांना देखील विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. विलास माडिक साहेबांना विनंती करतो त्यांचा फुलगुच्छ देऊन आपण सन्मान करायचा आहे. संजय धुमाळ साहेबांचा आपण फुलगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. तसेच विलास माडिक साहेबांना विनंती करतो आपण संजय धुमाळ साहेबांचा सन्मान करायचा आहे. 2 फलंदाज सलामीवीर रवा. एसओएम संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. तसेच अशोक तटकरे साहेब देखील उपस्थित आहेत. मी विलास माडिक साहेबांना विनंती केली की आपण त्यांचा सन्मान करावा. अशोक तटकरे साहेबांचा नेहमी गवळी समाजाला चांगलं मार्गदर्शन, आर्थिक सहाय्य देखील करत असतात. मी विलास माडिक साहेबांना विनंती करतो की आपण अशोक तटकरे साहेबांचा फुलगुच्छ देऊन सन्मान करावा. क्विक जरा मॅच फास्ट चालू करायची आहे मित्रा. लवकर. तसेच कासेवाडी गावचे सुपुत्र नामदेव वाजे साहेब देखील उपस्थित आहेत. मी रोशन दळवीला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा देखील आपण सन्मान करावा फुलगुच्छ देऊन. नामदेव वाजे साहेबांचं त्यांनी रोख रक्कम आता आपला आर्थिक सहाय्य देखील केलेलं आहे या समाजाला, त्यांचं देखील याच्यावरती सन्मान करावा रोशन दळवीला विनंती करतो. तसेच महाराष्ट्र यादवचारी ट्रस्टचे माजी सदस्य आणि आमचे भाऊजी जनार्दनजी तटकरे कासेवाडी गावचे सुपुत्र ते देखील उपस्थित राहिले आहेत. तरी मी कैलास वाजे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. तसेच रवा गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय हरिचंद्र माडिक साहेब ज्यांनी आम्हाला मेडल दिलंय त्यांना देखील विनंती करतो आपण स्टेज समोर यायचं आहे. ज्यांनी आम्हाला मेडल दिले ते आहेत रवा गावचे सुपुत्र हरिचंद्र माडिक साहेब, ट्रस्टचे सदस्य देखील आहेत ते, त्यांना विनंती करतो आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. हरिचंद्र माडिक साहेब, मी अनिल जे काते साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. फुलगुच्छ आणि सन्मान चिन्ह आहे ना, आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपल्या हरिचंद्र खेडेकर रवा गावचे सुपुत्र आहेत त्यांचा सन्मान करायचा आहे. एक सन्मान चिन्ह द्यायचा आहे. पुढील समालोचन चालू ठेवा. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन आले ते एसओएम संघाकडून नवश खेडेकर, त्यांचा सामना करतील ते योगेश मागावकर आणि जितेश तटकरे. पहिला चेंडू पहिल्या षटकाचा आणि एक धाव घेण्यात यशस्वी झाले ते रोहळा संघाचे योगेश नवश यांचा. वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू तळा तालुका गवली समाज श्रीकृष्ण चषक 2024 पर्व तिसरे
आणि खरंच आपण काम कसं करतो त्यापेक्षा त्या कामाचं नियोजन कसं करतो हे अध्यक्ष चांगल्या रीतीने दाखवून दिले ते आपल्याला तळा तालुका गवळी समाज क्रीडा कमिटी आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आणि दोन चेंडूंची सांगता होते मैदानात. निर्धाव चेंडू 9चा पहिल्या षटकातील तिसरा चेंडू. सामना करतील ते जितेश. नवशांचा पुढचा चेंडू जितेश यांना आणि हा डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न परंतु प्रयत्न होतो असफल आणि चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते ती मैदानामध्ये. संस्कार थोडस मी सीजी स्टारचे कर्णधार नरेश तटकरे यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. नरेश वरणकर, सीजी स्टारचे कर्णधार नरेश वरणकर, आपण स्टेजकडे यायचं आहे. आपल्याला शेवटचं कॉल असेल मित्रा, थोडंसं सहकार्य करायचं आहे या समाजाला. नरेश वरणकरला विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. काय सुंदर चेंडू हाताळलाय नहुशाने. यॉर्कर चेंडू आणि चेंडू जातोय विकेटचा वेध घेत. फलंदाज होतोय बाद जितू मागावकर. जितूची जागा घेण्यासाठी येतोय रोळा संघाकडून. बॅट्समन ने शैलेश. जितेशची जागा घेण्यासाठी येतो शैलेश. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल नहुश यांच्याकडून, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर षटकार आणि चौकार या मैदानावर डीप स्क्वेअर लेग फाईन लेगच्या दिशेने खूप सारे आपण पाहिलेत, परंतु आतापर्यंत रोखून ठेवलेत त्यांनी. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 1 धाव खर्च करत 1 विकेट घेतलंय नहुशांनी. सुंदर अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी आणि खरंच गवली समाजाचा एक उगवता तारा नहुश खेडेकर नेहमीच. आणि 9चा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता पण फाईन लेगच्या दिशेने कटवण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो सीमारेषा पार. मिळतील 4 धावा आणि संघाची वाढती धाव संख्या झाली ती 5 चेंडू 5 धावा 1 गडी बाद. आणि थोडंसं मला असं वाटतं यॉर्क करण्याचा प्रयत्न होता नहुशांचा, परंतु प्रयत्न फसला आणि फुलटॉसच्या स्वरूपात फलंदाजांनी त्याचा चांगला समाचार घेत 4 धावा मिळाल्या त्या शैलेश यांना. शैलेश माडिक 400च्या स्ट्राईक रेटने खेळतायत आपल्या संघासाठी. 1 चेंडू 4 धावा घेण्यात यशस्वी झालेत आतापर्यंत. नहुश एक चांगला खेळाडू नक्की कमबॅक करेल, कारण त्याला पण माहित आहे हा चेंडू बोनस बॉल होता तो बॅट्समनसाठी. आणि 9चा पुढचा चेंडू सामना करेल तो शैलेश. षटकातील शेवटचा चेंडू आणि हा सुद्धा लोअर फुलटा चेंडू होता पण तो खोदून काढला आणि चेंडू जातो लॉंग ऑफच्या दिशेने आणि मिळतील 4 धावा. सुंदर फलंदाजी करतात शैलेश. एकदा शैलेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. सुंदर फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. आणि पहिल्या षटकाची सांगता होते किती धावा झाली. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 9. अजून खूप मोठा असं धावांचा डोंगर पार करायचं रोळा संघाला. हॅलो हॅलो थोडं लवकर करायचं मित्रांनो, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून आपल्याला जवळ 10 ते 12 सामने खेळवायचे आहेत. थोडं फास्ट करायचं आहे. टीम मीटिंग कुणी घ्यायची नाही मित्रांनो. वैयक्तिक पहिल्या संघाचं दुसरं षटक घेऊन येत आहेत ते हरेश ठसाळ SOMDB संघाकडून. SOMDB संघाचा स्टार गोलंदाज हरेश ठसाळ इंजुरीनंतर कमबॅक करतो तो आपल्या संघासाठी आणि नेहमीच आपल्या संघाला विजय कसं मिळवून द्यायचा त्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतो हरेश ठसाळ. सामना करतील ते योगेश. हरेश वर्सेस योगेश आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने कटला चेंडू जातो सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. योगेश यांचा खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या झाली आहे ती स्ट्राईक रेटनी. आतापर्यंत त्यांना असेच षटकार आणि चौकार मारावे लागतील ते रोळा संघाच्या फलंदाजांना आपल्या संघाला जर विजयी करून द्यायचा असेल तर. हरेश यांचा पुढचा चेंडू वैयक्तिक पहिल्या षटकातील दुसरा चेंडू आणि हा सुद्धा डीप स्क्वेअरच्या वरून उडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू
आणि प्रयत्न होतो असफल आणि चेंडू येतो सीमारेषा पार. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आपल्याला योगेशांच्या बॅट मधून आणि सुंदर बॅटिंग करतायत ते आपल्या संघासाठी. 6 धावा संघाची वाढती धावसंख्या झाली ती 21. एक चेंडू दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू धावसंख्या झाली ती 21. थोडंसं मला असं वाटतं लाईन आणि लेंथ चांगल्या लाईन आणि लेंथवर त्यांना गोलंदाजी करावी लागेल ती SOMDB संघाच्या गोलंदाजांना. आतापर्यंत नऊशांनी पहिल्या षटकात 9 धावा फक्त खर्च केल्या होत्या. हरेशांनी त्यांच्या पहिल्या षटकातील 2 चेंडूंमध्ये तब्बल 12 धावा म्हणजे 600च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतायत ते योगेश आपल्या संघासाठी. हरेशांचा पुढचा चेंडू योगेशानं आणि चांगला लेंथ मध्ये परिवर्तन केलं. गुड लेंथ थोडा मागे ठेवला. शॉर्ट पिच गुड लेंथ होता आणि चेंडू जातो विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानामध्ये. धावसंख्या झाली स्थिर 21. एक गड्याच्या मोबदल्यात 1 चेंडू 3 धावा. अजूनही 27 धावांचं आव्हान आहे ते रोला संघाला आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय आपल्याला मैदानामध्ये. सुंदर हरेशांनी पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू लगातार निर्धाव घेतलेत आणि चांगलं असं कमबॅक केलंय त्या हरेशाने आपल्या संघासाठी. आणि मी सुरुवातीलाच म्हटलं होतं हरेश एक स्टार बॉलर आहे SOMDB संघाचा आणि खरंच तो दाखवून देतोय. 2 चेंडू खराब टाकल्यानंतर त्यांनी परत कमबॅक केला आपल्या संघासाठी. हरेशचा पुढचा चेंडू आणि हा लॉंगॉनच्या दिशेने कटवला चेंडू आणि बाद होतील ते योगेश आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करत होते आतापर्यंत. परंतु त्यांना आता तंबूचा रस्ता दाखवलाय तो हरेशाने. संघाची धावसंख्या स्थिर 21. 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हरेश यांचा नवीन फलंदाज येथील ते रोला संघाकडून. तसेच आपल्या या तळा तालुक्याला नेहमी सहकार्य करणारे नेहरू गावचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय रामदासजी मागावकर साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. तरी त्यांना विनंती करतो की आपण स्टेजकडे यायचं आहे. रामदास मागावकर साहेबांना विनंती करतो नेहरू गावचे सुपुत्र आहेत त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. वेळ नाही घ्यायचं मित्रांनो थोडा लवकरात लवकर चालू करा सामने. हरेश यांचा षटकातील शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील सामना करतील ते जितू आणि जितू आणि हा लॉंगॉनच्या दिशेने कटवलेला चेंडू तिकडे खेळाडू आहे आणि थ्रो करेल तोपर्यंत 1 धावा आणि हा थोडंसं गचाल असं थ्रो म्हणावं लागेल आणि गचालाची फिल्डिंग पण हरेश यांच्याकडून आणि 1, 2 आणि जवळजवळ 3 धाव घेण्यात यशस्वी झालाय ते रोळा संघाचे खेळाडू. संघाची धावसंख्या झाली आहे 24. 2 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्या झाली 24 आणि आता जिंकण्यासाठी 1 षटकात 25 धावांचे आव्हान असेल ते रोळा संघाला. म्हणजे प्रत्येक बॉलवर त्यांना चौकार षटकारच मारावे लागतील आपल्या संघाला जर का विजय द्यायचा असेल तर. थोडंसं संस्कार तुला थांबवतोय मी. CG स्टारचे कर्णधार नरेश वरणकर साहेबांना सन्मान चिन्ह द्यायचं आहे. तरी मी हरिचंद्र खेडेकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते संघाला सन्मान चिन्ह द्यावं. CG स्टारचे कर्णधार नरेश वरणकरांना विनंती करतो की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे. थोडं फास्ट करायचं आहे मित्रांनो. वैयक्तिक पहिल्या संघाचा 3रं षटक घेऊन येत आहेत ते आकाश. एक सन्मान चिन्ह द्यायचं. आकाश यांचा पहिला चेंडू सामना करतील ते जितू. जितू आतापर्यंत आपला सन्मान चिन्ह खेळत आहेत आपल्या संघासाठी. हरिचंद्र खेडेकर साहेबांना विनंती करतो की त्यांना 25 धावांचं आव्हान आहे ते रोळा संघाला. का पाहूया आपण आकाश त्यांचा बचाव करू शकतात का इथे. आणि आकाश यांचा पहिला चेंडू 3ऱ्या षटकातील पहिला चेंडू आणि हा थोडासा लोअर फुलटा चेंडू होता परंतु त्याचा समाचार चांगला काही घेता आला नाही फलंदाजांना आणि 1 धाव घेण्यात यशस्वी होत आहेत ते रोला संघाचे जितू. संघाची वाढती धावसंख्या झाली आहे 25. अजूनही 5 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान आहे ते रोला संघाला. आकाश एक सुंदर अशी गोलंदाजी करतात. 1-2 वर्ष मागचे ते खूप चांगले आपल्या टीमसाठी करत आहेत. आकाश आकाश दर्गे यांचा पुढचा चेंडू शैलेश यांना आणि हा लोअर फुलटाच खोदून काढल्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो लॉंगॉनच्या दिशेने आणि 2 धाव घेण्यात पाहूया यशस्वी होत आहेत का. आणि 2 धाव घेण्यात यशस्वी झाले ते रोळा संघाचे खेळाडू. आपण बघतो इथे तळा तालुका गवली समाज
क्रीडा कमिटीने जेवढं काय इथे 2-3 महिने मागचे मी स्वतः बघतोय, खूप मेहनत घेतली आणि त्याचा आपण याची डोळा सर्वजण पाहत आहोत. किती उत्तम सोहळा होतोय सर्वांसमोर आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी, तळा तालुका गवळी समाज क्रीडा कमिटीसाठी. आणि आकाश यांचा पुढचा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आता सामना हा SYMDB संघाकडे पूर्णपणे खेचून आणलाय तो आकाशाने. आता फक्त औपचारिकता राहिलेली आहे ती सामन्यामध्ये. 3 चेंडू आणि 21 धावांचं आव्हान असेल ते. आता फक्त काहीतरी करिश्माच होऊ शकतो हा सामना जिंकण्यासाठी रोला संघाला. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आकाश यांचा आणि सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आकाश यांच्याकडून. आपल्याला त्यांच्या संघासाठी खूप चांगली गोलंदाजी करतायत आतापर्यंत. थोडं फास्ट करायचं मित्रांनो. याच्यानंतर होणारा सामना केजी स्टार वर्सेस RCC. दोन्ही संघाच्या खेळाडूंनी क्षेत्ररक्षण असेल त्यांनी क्षेत्ररक्षणासाठी, फलंदाज असेल त्यांनी फलंदाजीसाठी रेडी राहायचं आहे. आकाश यांचा पुढचा चेंडू हा शैलेश यांना कायसा न समजणारा चेंडू आणि काय खेळाडू ती पाहायला मिळेल आपल्या. बघा जितू यांच्या शैलेश यांच्याकडून त्यांना माहिती आहे चेंडू बॅटची कड घेऊन गेलाय, पंचांनी बाद दिलं नव्हतं परंतु स्वतः मैदानाच्या बाहेर निघतायत. आणि जितू यांच्यासाठी एकदा, शैलेश यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आणि थोडं फास्ट करायचं. नवीन फलंदाज येत आहेत रोला संघाकडून, थोडं लवकर यायचं आहे. XYZ नवीन फलंदाज रोला संघाकडून. आणि सामन्यातील शेवटचं चेंडू रोला संघाकडून. नवीन फलंदाज XYZ आकाश यांचा पुढचा चेंडू आणि शॉर्ट पिच चेंडू होता परंतु थोडासा काही समजला नाही, परंतु सुंदर अशी. आणि SYMDB संघाने हा सामना आपल्याकडे जिंकून घेतलाय. दोन्ही संघांचे खूप खूप आभार. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. हरलेल्या संघाला पण खूप खूप शुभेच्छा. जिंकलेल्या संघाला सुद्धा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हरलो म्हणून तुम्ही मैदान सोडू नका, पुन्हा या, पुन्हा पुढच्या वर्षी आपण भेटूया. श्रीकृष्ण चषक 2025ला भेटू आपण. वर्ष 14 असेल तर 1 मिनिट जरा. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. SYMDB संघाचा कर्णधार आणि रावळा संघाच्या कर्णधाराला विनंती करतो आपण स्टेजकडे यायचं आहे. जरा फास्ट मित्रांनो, थोडंसं सहकार्य करायचं आहे. आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. साहिल दलवी कुठे असतील चरे खुर्दचे, त्यांनी जरा स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. साहिल दलवी